आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार हे चांगल्या मताधिकाने निवडून येणार आहे. कारण आपण याच्या अगोदरचं जर पाहिलं तर शंकरभाऊ जगताप यांच्या आमदारकीच्या वेळेस, तसंच अश्विनीताई जगताप यांच्या आमदारकीच्या वेळेस आणि ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस आपल्या प्रभागामधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाल्यामुळं आणि जे मागील जे नगरसेवक होते त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे इथली स्थानिक जनता ही नाराज आहे. त्यामुळं ह्या आमच्या चारही उमेदवारांना इथे ज्या 15 जानेवारी या दिवशी निवडणूक होणार आहे त्यावेळेस प्रचंड बहुमताने निवडून देतील. भाऊ, कालच विरोधकांनी स्पष्ट केले, म्हटलेत की बाबा राष्ट्रवादीचा विजय होणार या प्रभागामध्ये, काय सांगाल? मला राष्ट्रवादीचे जे मागील 10 वर्षापासून नगरसेवक व स्वयंघोषित आमदार आहे त्यांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला तुमच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं तुम्ही घरात दुसरा उमेदवार दिला आणि तुमचे निवडून न येण्याची खात्री असल्यामुळंच तुम्ही विरोध आमच्यावर आरोप करता. एकाच घरामध्ये 2 तिकिटे दिलेली आहेत. त्यांनी तुमच्या एकदम खालच्या पातळीवर आरोप केलेले आहेत. तुम्ही पाणी वगैरे चोरता वगैरे, त्यामुळे तुमच्याकडं भरपूर पैसा आहे, काय सांगणार? विरोधकाचं कामच आहे विरोध करणे. तर मला ह्या आपल्याद्वारे एवढंच सांगायचं आहे की मागील 10 वर्षापासून नगरसेवक व जे स्वयंघोषित स्वतःला आमदार म्हणून भावी आमदार म्हणून घोषित करतात तर ते टपरीपासून बिल्डरांपर्यंत फक्त हप्ते वसुली करतात. एवढंच सांगायचं आहे. आणि त्यांचा कोणताही एक व्यवसाय मला दाखवावा त्यांनी. एकाच घरामध्ये 2 तिकिटे दिलेली आहेत. तर ह्या आपल्याद्वारे मी सांगू इच्छितो की विनाशकालीन विपरीत बुद्धी त्याप्रमाणे